हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीसाठी गणित आणि बुद्धिमत्ताचे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन बघणार आहोत। अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत। ठीक आहे, अतिसंभाव्य प्रश्नांची प्रॅक्टिस करणार आहोत। ठीक आहे, अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत। कशाचे? तर मॅथ अँड रिझनिंगचे, गणित आणि बुद्धिमत्ता। ठीक आहे, गणित व बुद्धिमत्ता। गणित व बुद्धिमत्ताचे अतिसंभाव्य प्रश्न आज बघणार आहोत। ठीक आहे, चला पहिले प्रश्न बघा। 5, 10, 20, 40 यामध्ये पाचवे पद काढा। 5 दुने 10, 5 दुने 10 गुणला 2 होता है। 10 दुने 20 गुणला 2 होता है। 20 दुने 40 गुणला 2 होता है। 40 दुने 80। ठीक है, 40 दुने 80। पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं पद आहे 80। नेक्स्ट, जर बघा शेवटी 7 आणि 3 याचं 5 आहे। ठीक आहे, 9 आणि 11 हे कसं होते आणि 5 आणि 9 आणि 11 बेरीज केली तर 20 होते आणि 20 गुणला 4, 20 चौक 80। ठीक आहे, 9 आणि 5 14 आणि 14 गुणला 4, 14 चौक 56। म्हणजे बेरीज गुणला 4 इथं होत आहे। 7 आणि 3 10, 10 गुणला 4, 10 चौक 40 तुमचा आन्सर आहे। नेक्स्ट, 9 8 7 9 गुणला 8 गुणला 7 इज इक्वल टू 24। याचं बघा कॅल्क्युलेशन काय आहे। 9 आणि 8 होते 17 आणि 17 आणि 7 24 बरोबर। म्हणजे इनडायरेक्टली इथे तिन्ही ह्याची तुम्हाला बेरीज टाकायची आहे। इथे बघा 7 आणि 4 11, 11 आणि 3 14 आले 2 1 3 आणि 9 आणि 3 12 तुमचा आन्सर आहे। 12 इज युअर राईट आन्सर, ऑप्शन नंबर 1। नेक्स्ट, दिसत आहे 5 बरोबर 5, 6 बरोबर 10, 7 बरोबर 15, 8 बरोबर 20। याचं कसं करायचं पाहून घ्या। सर्वात पहिलं 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आणि 10। ठीक आहे, म्हणजे 5 6 7 8 9 आणि 10। ठीक आहे, 5 म्हणजे 5 होत आहे, 6 म्हणजे 10 होत आहे, 7 म्हणजे 15 होत आहे, 8 म्हणजे 20 होत आहे, 9 म्हणजे 25 होत आहे। तर 10 म्हणजे किती आहे तुम्हाला हे असं काढायचं आहे। ठीक आहे, काय एकूण सरळ 5 6 7 8 9 10 एक फरक आहे। इकडं 5 10 15 20 25 ऑब्विसली 30, 5 5चा फरक। क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी तुमचा आन्सर आहे 30। नेक्स्ट, बघा या व्हिडिओत तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चनला कसं टॅकल करायचं ते तुम्हाला शिकवत आहोत। टॉपर कशा पद्धतीने तुमच्यासोबत कशा पद्धतीने प्रश्नाला टॅकल करते, प्रश्न सोडवते ते तुम्हाला इथे सांगत आहोत। ठीक आहे, मला स्वतःला पोस्टमन या एक्झाममध्ये 90 भेटले होते 100 पैकी। MTS या एक्झाममध्ये 88 भेटले होते 100 पैकी। ओके, 100 पैकी 88 भेटले होते। आणि तलाठी 2019 मध्ये 174 174 भेटले होते 200 पैकी। म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली याला 87 क्वेश्चन 100 पैकी तुम्ही म्हणू शकता। ओके, तलाठी भरती 2019 आणि 23 दोन्ही वेळेस मला मॅथ रिझनिंगमध्ये 25 पैकी 25 प्रश्न बरोबर होते। याचा अर्थ 50 पैकी 50 गुण मिळाले होते। ठीक आहे, 50 पैकी 50 गुण मिळाले होते दोन्ही वेळेस। म्हणजे तुम्ही एक गोष्ट समजू शकता का, मला या एक्झाममध्ये पैकीच्या पैकी मॅथ रिझनिंगमध्ये मिळाले होते। इथे पोस्टमन MTS मध्ये मॅथमध्ये 38 होते 40 पैकी। 40 पैकी 38 घेणं म्हणजे एक खूप मोठा स्कोर असतो मित्रांनो। ठीक आहे, त्यासाठी मॅथ रिझनिंगचे क्वेश्चन आणि हा रिझल्ट पाहून एक टॉपरचा रिझल्ट आहे तुम्ही असं मानू शकता। ओके, 100 पैकी 90 गुण घेणं म्हणजे एक मोठं यश म्हणू शकता। ठीक आहे, चला तर या पद्धतीने हा माझा स्कोर आहे 25 पैकी 25, 40 पैकी 38, 40 पैकी 38 कशात? पोस्टमन MTS मध्ये। ठीक आहे, मॅथमध्ये। ओके, तर एवढा चांगला स्कोर घेण्यासाठी मी क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह केले ते तुम्हाला इथे समजणार आहे।
ओके. आणि माझे रिझल्ट माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहे सगळे. ठीक आहे. रांगेतील अक्षयचा नंबर दोन्ही बाजूकडून 11 आहे, तर रांगेतील एकूण मुले किती पहा. इथं आहे तो व्यक्ती, मधात कोणी असो अक्षय. ठीक आहे. एकूण त्याचा नंबर 11, एकूण त्याचा नंबर 11. ठीक आहे. तुम्हाला रांगेत एकूण मुले किती आहे असं जर विचारलं, काही टेन्शन घ्यायचं नाही. कोणत्या तरी एकाला एकनं कमी करा आणि बेरीज करा. 11 21. आन्सर किती? तर रांगेतील एकूण मुले 21. प्रीती एका रांगेत समोरून 10वी व मागून 9वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? ठीक आहे. पहा, मधामध्ये प्रीती आहे, समोरून 10वी आणि मागून ती 9वी. ठीक आहे. तुम्हाला आता सांगितलं एकूण मुले काढायचं असेल तर दोनपैकी कोणत्याही एकाला एकनं कमी करा. मी याला एकनं कमी करतो, 9च्या ऐवजी 8 लिहितो, मग बेरीज करा. 10 आणि 8 18. रांगेतील एकूण मुले 18. नेक्स्ट, 2 + 6 + 18 यामध्ये 5व्या पदापर्यंत असलेल्या सर्व संख्यांची बेरीज किती? पहा, बे त्रिक 6 साइन त्रिक 18, मग 3 पद झाले. चौथा आणि 5वं पद पाहू किती असणार. बे त्रिक 6 साइन त्रिक 18, 18 त्रिक 54 आणि 54 गुणला 3 इथं होऊन जाईल. ठीक आहे. किती 54 गुणला 3? 3 चोक 12 शी 2, 3 चोक 12 हातचा 1, 15 आणि 1 16, 162. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एवढ्या संख्येची इथे तुम्हाला बेरीज काढायची, सर्व संख्येची बेरीज काढायची. कोण कोण? 6 आणि 2 8 झाले. 8 18 आणि 8 किती होते? 26 ना. मग ठीक आहे. 26 + 54 + 162. 6 आणि 4 10, 10 2 12 शी 2 हातचा 1, 6 7 8 9, 10 आणि 4 14 शी 4 हातचा 1 2, 242 तुमचा आन्सर. ठीक आहे. 242 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, 200चे 25% काढायचे. कसे काढायचे? काही टेन्शन घ्यायचं नाही. 25% म्हणजेच काय, टक्के काढून टाकायचे आणि खाली 100 लिहायचे. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 25 दुने 50 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. 200चे 25% 50. नेक्स्ट, 700चे 15%. 15% काढणे म्हणजे काय होते, तर टक्केच्या ऐवजी खाली 100 लिहिणे होते. ठीक आहे. 1 शून्य 1 शून्य कटला. 5 त्रिक 15, 5 दुने 10. ओके. याच्या अर्धे होते 36 दुने 72. मग 36 गुणला 3 किती होते मित्रांनो? 3 × 18, 3 त्रिक 9 एकदा 108. 108 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, पहा, एक्झाममध्ये क्वेश्चन कसे फास्टमध्ये करायचे ते तुम्हाला इथे शिकवत आहो मी. ठीक आहे. 3815 गुणला क्वेश्चन मार्क प्लस 177 गुणला 39 बरोबर 10,670 प्लस 7,678. याला कसं टॅकल करायचं? काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिले हे गुणाकार करा, नंतर हे बेरीज करा. ओके. चला, हे बेरीज करून घेऊ. पहिलं 8 शी 8, 7 14 शी 4 हातचा 1, 6 12 1 13 शी 3 हातचा 1, 10 17 1 18. ठीक आहे. 18,384 त्याचा आन्सर आहे. 48 त्याचा आन्सर आहे. हे गुणिले 39 करा. ठीक आहे. 177 गुणिला 39, 7,963 हातचे 6, 7,963 प्लस 6, 63 6 69 प्लस 3 7 21, 9 1 10 0 हातचाला 1. हो, 63 6 बरोबर. ठीक आहे. 10 0 हातचाला 1, 6 1 7 8 9. ठीक आहे. 9. ओके ओके. आता याचं घ्या. 9 1 9, 9 आणि 9 18, 18 प्लस 21, 21 आणि 18, 21 आणि 18, 8 आणि 1 9, 2 1 3. 1 मिनटं. ठीक आहे. हे झालं ना. आता हे 3 1 3, 3 1 3, 3 आणि 3 6, 6 9 0 3, 6 9 0 3. मायनस जाईल ना. 6 9 0 3. पाहून घ्या फक्त एकदा. 3 7 1, अरे यार, हो, 7 9 63 3 हातचे आले 6. हो, 7 9 63 3 हातचे आले 6. त्यानंतर 7 9 63 जसे ते हे पुन्हा 3 7 21 21, 6 3 9 1 10 0 हातचा 1, 6 8 9 9 0 हातचे आले 9. 9 कुठे येईल तर तुमची इथे. ठीक आहे. चला, 9 1 9 9 9 18 प्लस 3 7 21, 21 प्लस 18, 8 आणि 1 9 2 1 3 शी 9 हातचे आले 3. ठीक आहे. 3 1 3 3 3 6 बरोबर आहे. ओके. चला, आता इथं काय होणार? हे 38 15 x.
ओके, चला ह्या दोघांची वजाबाकी करून घ्या. पहिलं 8तून 3 गेले 5, 4तून 0 गेला जयशे ते 4, 13मधून 9 गेले 4 धमकीला वापस, 18तून 7 गेले 11. ठीक आहे. मग x इज इक्वल टू हे भागीला 3815. ठीक आहे, 3815. याचा भागाकार गुणाकार बरोबर आता किती तर 5 भागून द्या. असे मोठे क्वेश्चन आले तर तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, चला 5 भागा. 5 7 35 36 38 5 6 30 1 5 3 15 763. 5 दुने 10 1 उरला, 5 दुने 10 4 उरले, 5 8 40 4 उरले 5 9 45. ठीक आहे, मग काय भाग जाते 3 जाते का नाही जात. ठीक आहे, इकडून इकडे 3 भागायला जाते का हो, 3 त्रिक 9 हो होते का 3 भाग जाते का 763 गुणला 3 3 त्रिक 9 9 हात चाल 1 असं नाही 3 त्रिक 9 3 18 शी 8 हातचा 1 3 7 21 ने 1 हो 763 एकत्र 763 आणि त्रिक म्हटलं तर 763 त्रिक म्हटलं तर हे येते म्हणजे x इज इक्वल टू 3. ठीक आहे, पहा एकदम इझी क्वेश्चन होता, काही तेवढं मोठा क्वेश्चन होता. x बरोबर 3 आले म्हणजे तुमचं क्वेश्चन मार्क या ठिकाणी 3 आले. ठीक आहे, नेक्स्ट 850चे 70% प्लस 920चे 11% काढा. काही टेन्शन घ्यायचं नाही, हे काढून टाका भागीला 100 लिहा. हे काढून टाका भागीला 100 लिहा. ओके, 1 2 0 कटले 1 2 0 कटले 85 गुणला 7 इकडे आहे 85 गुणला 7 आहे प्लस 1 0 कटला 1 0 कटला. ठीक आहे, पहा हे 92 आणि 11चा गुणाकार करा. पहिले किती होते तर 92 आणि 11चा गुणाकार करा किती ते 2 9 2 11 1 हातचा 1 9 1 10. ठीक आहे, भागीला 10 म्हणजे 0.1. हे करा. 7 5 35 5 हातचे आले 3 7 8 56 57 58 59 59. ठीक आहे, प्लस 101.2 101.2 101.2 बेरीज करा आता. ठीक आहे, 0.2 जैसे ते 0.2 जैसे ते 5 आणि 1 6 9 9 5 आणि 1 पुन्हा 6 696.2 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट घ्या, थोडं फास्ट, चला फास्ट, क्विक. पहा एक्सचे वर्गमूळ गुणला 144 ही वजाबाकी करा, त्यानंतर गुणिला 49. पहा पहिले मी ही वजाबाकी करतो 23,234 आणि 23,099 म्हणजे डायरेक्ट वजाबाकी आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर चिन्ह लिहा जशी ते 4तून 0 गेला 4 3तून 9 नाही जात, मग 13तून ही डायरेक्ट 23मधून 9 काढा. हो 23मधून 9 काढा किंवा 13तून 9 काढा पहिले. ठीक आहे, 13तून 9 गेले 4 धमकेला वापस, 2तून 1 गेला 1 23तून 23 गेले 0. ओके, 144 गुणिला 49 इज इक्वल टू वर्गमुळात x आणि गुणिला 144. ठीक आहे, पहा 144 कटले, वर्गमुळात x इज इक्वल टू 49. दोन्ही बाजूचा वर्ग करा, वर्ग केला याचा वर्ग केला तर हे निघलं फक्त आणि फक्त असं. ठीक आहे, असं निघलं हो, एक्सच्या वर्गाचं एक्स वर्ग, हे येते 49 गुणिला 49. एवढं तुमचा आन्सर आहे 49 गुणिला 49. जे कोणी असं समजत असन एक्सचं वर्गमूळ बरोबर 49 तर एक्स बरोबर किती 7 म्हणता कोणी 7 पण आपण टॅली करून पाहू. 7 म्हणजे एक्सचं वर्गमूळ, याला वर्गमूळात ते म्हटलं तर असं लिहायला लागेल ना 49 गुणला 49. ठीक आहे, चला म्हणजे ऑब्व्हियसली एक्स म्हणजे 49 गुणला 49 येत आहे. एक्स इज इक्वल टू 49 गुणिला 49 म्हणजे 49चा वर्ग इज इक्वल टू एक्सचा वर्ग, एक्स आहे. ठीक आहे, चला एक मिनिट मला थोडं इथं चेक करू द्या. बरोबर आहे ना, बरोबर आहे. ठीक आहे, आता हे याचा वर्ग करून घ्या. 9 9 81 1 9 9 81चे 1 हातचे आले 9 9 81चे 1 हातचे आले 8 4 9 36 36 न 4 40 40 80 0 हातचे आले 8 4 16 4 16 8 24 2401. ठीक आहे, चला एक्स इज इक्वल टू 2401. तुम्ही टॅली करून पहा, वाटल्यास काही टेन्शन घ्यायचं नाही, 2401 लिहून घ्या, टॅली करून पहा, आन्सर तुमचं सेम येणार आहे. ठीक आहे, आन्सर तुमचं काय ते एक्स इज इक्वल टू 2401. हो, मी म्हटलं इथं एक्सची किंमत 2401 लिहितो. ठीक आहे,
2401 लिहिली, ठीक आहे. गुणिला 144, बरोबर. ह्या दोघांची वजाबाकी आहे 144 गुणिला 49. 44 कटले आणि याचा अर्थ 2401चं वर्गमूळ होते 49 आले. 49 बरोबर 49 कटले, 0 बरोबर 0 आलं. सगळीकडे सेम सेम, ठीक आहे. चला नेक्स्ट, म्हणजे आन्सर काय तर 2401 तुमचा आन्सर आहे. एक्सची किंमत इथे बघा. आता एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, तर दोघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? ठीक आहे बा. एक व्यक्ती पहिला आहे, दुसरा व्यक्ती बी आहे, ठीक आहे. पहिल्याला 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, ठीक आहे. म्हणजे यांचा लसाही करून घ्या, होईन 30 घ्या, 60 घ्या, 90 घ्या, काही फरक पडत नाही, ठीक आहे. मग तुम्ही काय करता, मग 10 त्रिक 30 आणि 5 सक 30, 10 30 आणि 15 दुने 30. मग काय करता तुम्ही, म्हणसान हे काम आहे दिवस, हे जे आहे दिवस, ठीक आहे, गुणिला हे आहे 1 डे वर्क, एका दिवसाचे काम, इज इक्वल टू इकडं काम तर टोटल वर्क, ठीक आहे ना. एकूण दिवस गुणला एका दिवसाचे काम इज इक्वल टू टोटल दिवस, ठीक आहे. ह्या दोघांची बेरीज करा. किंवा क्षमता म्हणू शकतो मी इथे, क्षमता 3 आणि 2 5, एकूण क्षमता 5 आहे. 5 ने याला भागा, एकूण क्षमता न भागा एकूण कार्याला, ठीक आहे. 5 सक 30, 6 तुमचा आन्सर आहे, ठीक आहे. चला, हे प्रॉपरली मी बॅचमध्ये कव्हर करून घेतलं आहे. फ्री बॅचमध्ये पूर्णपणे तुम्हाला गणित मोफतमध्ये पण कंप्लीट करून दिलं आणि माझी पेड बॅच पण आहे माझ्या ॲपवर, ठीक आहे. तुम्ही कुठून पण जॉईन करू शकता. पेड बॅचच्या पण फीज काही जास्त नाही, खूप कमी ठेवण्याचा प्रयत्न केला मी, बाकी क्लासेसपेक्षा खूप कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि फ्रीमध्ये यूट्यूबवर पण मी शिकवून दिलं आहे सगळं. एक काम करण्यासाठी ए व बीला 6 दिवस लागतात, ठीक आहे. ए प्लस बीला 6 दिवस लागतात. एकटा ए तेच काम 10 दिवसात करतात, एकटा ए तेच काम 10 दिवसात करतात, तर एकटा बी ते काम करण्यासाठी किती दिवसात करेल? ठीक आहे. दोघांचा लसावी काढा. मी घेतो 30 लसावी, 10 आणि 6चा, 6 पंच 30, 10 त्रिक 30. हे काय झाले त्यांची क्षमता, हे काय झालं दिवस, हे झाले दिवस, ओके. आणि हे झाले एकूण कार्य काय टोटल वर्क जे की खालचं आहे. मग तुम्ही काय करता, तुम्हाला काय विचारलं, बीचं विचारलं, मी म्हणतो ए प्लस बी मधून ए जर मायनस केला, प्लस ए मायनस ए कटला तर बी राहते का? तसंच जसं इकडे केलं ए प्लस बीचं, ए आणि बीचं काम, तसंच क्षमतांचं करा. जसं इथं मायनस घेतलं तसंच हे ए प्लस बी दोघांच्या क्षमतेमधून फक्त एची क्षमता मायनस केली तर हे निघन तुमची बीची क्षमता. 5 3 गेले 2, बस झालं. बीच्या क्षमतेनं एकूण 30 कार्य आहे, 30 टोटल वर्क आहे, ते किती दिवसात होईल तर भागेला 2, 15 तुमचा आन्सर आहे, ठीक आहे. युअर आन्सर इज 15 दिवस. नेक्स्ट, 10,000 रुपयांवर पहिल्या वर्षी 10%, पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20%, तिसऱ्या वर्षी 30% चक्रवाढ व्याज घेतल्यास 3 वर्षांची रास काढा. 3 वर्षांची तुम्हाला रास काढायचं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिले 10,000 लिहून घ्या, गुणला पहिल्या वर्षी 10% वाढले म्हणजे 100 वरून ती रक्कम रास पाहिजे ना, 100% 110% झालं का? दुसऱ्या वर्षी 20% वाढले म्हणजे 100% 120% झाली. तिसऱ्या वर्षी 30% वाढले म्हणजे 100% 130% झाली, ओके. म्हणजे ही झाली तुमची रास. पहिले 100% होती, मग 100% 10% वाढले म्हणजे 110% रास झाली, मग 100% 20% वाढले म्हणजे 120% रास झाली, 100% पुन्हा 30% वाढले म्हणजे 100% 30% वाढली, 130% झाली, ओके. पहा, 2 शून्य कटले, 4 शून्य कटले, 1 2 3 4 शून्य, पुन्हा 2 शून्य काटा, 2 शून्य काटा, ठीक आहे. मग 10 गुणला 11 गुणला 12 गुणला 13. पहिले 12 गुणला 13चा गुणाकार करून घ्या. 12 त्रिक 36चे 6, 8 3, 12 आणि 3 15, ओके. गुणिला 11 गुणिला 10, 11 गुणला 156, 6 जसे येते, 6 5 11 1, हातचा 1, 6 2 7, 5 2 7 आणि 1 1, ठीक आहे. 1716. मग पुन्हा हे 10 आहे गुणला 10, 17,160 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट झाले मित्रांनो, व्हिडिओ आपला इथे संपलेला आहे. आजचे सगळे क्वेश्चन संपलेले आहे. थँक्यू. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर, आणि हां, याच पद्धतीचे आणखी व्हिडिओ लागते का तुम्हाला, मला कमेंट करा, ओके. थँक्यू. आणखी एक व्हिडिओ येईल
एक व्हिडिओ येऊन जाईल आणखी याचा. ठीक आहे, थँक्यू. बट आणखी जर तुम्हाला व्हिडिओ लागले तर मला कमेंट करा. ओके, थँक्यू.